आणि चला याचबद्दल बोलण्याकरता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आपल्याबरोबर. प्रकाश शेंडगेची जातनिहाय जनगणनेचा मुद्दा यापूर्वी आपल्या सगळ्याच नेत्यांनी लावून धरलेला होता. आपण देखील वारंवार आंदोलनाच्या निमित्ताने हा मुद्दा पुढे आणलेला होता. याबद्दलचा निर्णय जो आहे तो आता केंद्र सरकारने घेतलाय. आपली प्रतिक्रिया काय? कसं आहे, हा निर्णय ओबीसीच्या सर्व समाजाच्या आयुष्यातला एक क्रांतिकारी निर्णय म्हणावा लागेल. उशिरा का होईना पण केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला. ठीक आहे, बिहार निवडणुकीच्या तोंडावर असेल किंवा त्याचा पॉलिटिकल अँगल काही असेल, पण गेल्या जवळजवळ 3 दशकाचा आमचा लढा जो आहे त्याची आज यशस्वी सांगता झाली. मी तमाम महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या वतीनं मी केंद्र सरकारचं मनपूर्वक आभार मानेन. मोदी साहेबांचा आभार मानेन. मी राहुल गांधींचे सुद्धा आभार मानेन. आणि विशेषतः बिहारच्या जनतेचं जे आहे, बिहारच्या राज्यकर्त्यांनी याविषयी खूप मोठा त्यांनी निर्णय घेऊन तिथं त्यांनी 63% आमच्या इकडे ओबीसी आहेत हे दाखवून दिलं पूर्ण भारताला. बाकी सगळे अनेक राज्यांनी असे निर्णय घेतले, पण मध्यंतरीच्या काळामध्ये अशा प्रकारे जातनिहाय जनगणना झाल्यामुळं समाजामध्ये भांडणं लागतील, त्यामध्ये वितुषा निर्माण होईल, असे काहीतरी कारण सांगून हे पुढे ढकलण्याचा कार्यक्रम जो आहे तो चालू होता. पण आता निवडणुकीच्या तोंडावर का होईना पण हा निर्णय जो आहे तो झाला, त्याचं मी स्वागत करतो. पण एवढंच की मी विनंती करेन की बिहारच्या निवडणुकीनंतर हा निर्णय मात्र जो आहे तो पुन्हा थंड बसता जाऊ नये आणि त्याचा खरंच अंमलबजावणी करून हा निर्णय जो आहे, हा निर्णय जिसकी जिसकी संख्या भारी उतनी उतनी साझेदारी यापर्यंत हा निर्णय पोहोचवणं जे आहे ते महत्वाचं आहे. त्याची जी फळं जे आहे ते लहान लहान ओबीसीच्या लहान लहान समाज घटकापर्यंत त्याचे फायदे पोहोचले गेले पाहिजेत. निधी शाळेचा असेल, बाकी सगळ्या सामाजिक सगळ्या योजना असतील, या सगळ्या योजना ज्या आहेत त्या संख्येप्रमाणे त्या समाजाबरोबर भारत देशाचा जो आहे, हा देशाचा विकास जो आहे तो या जबाबदारीच्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या क्रांतिकारक निर्णय त्याचं मी नक्कीच स्वागत करतो. प्रकाश शेंडगेजी, सर्वसामान्य माणसाला खरं तर आत्ता या क्षणाला या निर्णयानंतर हे जाणून घेणं फार तो इच्छुक असेल या विषयाला घेऊन की याचे नेमके फायदे काय होणार आहेत. याचा कसं आहे की कोण किती आहे काय माहित नाहीये. सामाजिक न्यायाचं बजेट जे आहे त्याच्यावरती फक्त डल्ले मारायचं काम यापूर्वी झालेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे त्याच्यावरती कालच त्यांचा रिपोर्ट आता शिंदे समितीचा 58,08,000 कुणबी नोंदी घेतल्या. म्हणजे हे जे ह्या ज्या छोट्या छोट्या गरीब जमाती आहेत त्यांचं आरक्षण फस्त करण्याचा कार्यक्रम सुद्धा या राज्यामध्ये हा झाला आपण पाहिलेला आहे. आणि म्हणून मी विनंती करेन आपल्या माध्यमातून की जरी ही जातनिहाय जनगणना झाली तरी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची जी जनगणना जी आहे ती आता बोगस कुणबी दाखले 58 लाख आहेत, त्यांची जनगणना मात्र होता कामा नये. नाहीतर पुन्हा हे जातनिहाय जनगणना होऊन सुद्धा जर मराठी ओबीसीत घुसणार असतील तर महाराष्ट्रातल्या ओबीसीला मात्र काही न्याय मिळू शकणार नाही. म्हणून ही सावधानता जी आहे ती सावधानता महाराष्ट्र सरकारनं पाळली गेली पाहिजे. बरं, दुसरं असं की गेल्या कालावधीमध्ये एक मराठा लाख मराठा म्हणत जी काही आंदोलनं झाली आणि ओबीसीमध्ये आम्हाला समाविष्ट करा अशी प्रमुख मागणी जी ती समोर ठेवण्यात आली किंवा कुणबीचा मुद्दा जसा तुम्ही असा मांडला, आता जातनिहाय जनगणनेच्या या निर्णयानंतर काय यातनं एक चित्र स्पष्ट होऊ शकतं? जो काही एक वाद या सगळ्याच्यातनं पुढे येत होता तो वाद थंड होऊ शकतो? कसं आहे, आता बघा जरांगे साहेब म्हणतात की आम्ही 50% आहोत. आता जातनिहाय जनगणना झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी सगळं होणार आहे ना. मराठा समाज किती आहे, ओबीसी किती आहे, बाकी सगळं भटके विमुक्त किती आहेत आणि त्या प्रमाणामध्ये मग त्यांचं आरक्षण जे आहे त्यांचं आरक्षण त्या समाजाला मिळू शकेल. फक्त एवढंच की ह्या ज्या पुढारी जमाती आहेत त्यांनी पुन्हा एकदा आणि काही आंदोलन आणि हे मागे जसं वेठीस धरलं गेलं संपूर्ण मराठा आरक्षणमुळे ते आम्हाला ओबीसीतनंच पाहिजे, घेतलं तर ओबीसीतनंच घेणार, नाही तर घेणारच नाहीये. वास्तविकता मराठा समाजाला 10% आता ईडब्ल्यूसी आरक्षण मिळालेलं आहे आणि ते बहुतेक राज्यांमध्ये बाकी राज्यामध्ये सुद्धा मिळालेलं आहे. जाट असतील बाकी सगळे असतील त्यांनी घेतलेलं आहे, गुजरातमध्ये पाटीदार असतील सगळ्यांनी घेतलंय. फक्त महाराष्ट्रामध्ये सुद्धा या मराठा समाजाने 10% आरक्षण घेऊन त्यांनी समाधानी व्हावं. या गरीब ह्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्यांनी हक्क सांगू नये एवढीच आमची विनंती अजून सुद्धा आमची आहे. ती आजही राहणार, उद्याही राहणार, परवाही राहणार आहे. धन्यवाद प्रकाश शेंडगेजी आमच्याशी बोलल्याबद्दल. तर जातनिहाय